चला तर मग आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत थक्क करणाऱ्या प्रवासाला निघणार आहोत. आज आपण ज्याला भूगोल किंवा जॉग्रफी म्हणतो तो विषय नेमका सुरू कसा झाला विचार करा. 2200 वर्षाहून अधिक काळापूर्वी जन्मलेल्या एका ग्रीक विद्वानाने या संपूर्ण वैज्ञानिक शाखेचा पाया रचला होता. त्यांचं नाव होतं इराटोस्थेनेस. म्हणूनच त्यांना भूगोलाचे जनक असं सार्थपणे म्हटलं जातं. या असामान्य व्यक्तीने कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पृथ्वीविषयीचे जे शोध लावले त्यामागचं भन्नाट विज्ञान आज आपण उलगडून पाहणार आहोत. पण सुरुवातीलाच एक अतिशय रंजक प्रश्न घेऊया. आपण पृथ्वीवरच उभे आहोत. अंतराळात जाण्याची कोणतीही सोय नाही. ग्रहावरून न हलता संपूर्ण ग्रहाचं मोजमाप कसे करायचं? आजच्या काळात आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत, लेझर्स आहेत, पण प्राचीन काळात एका विद्वानाने केवळ एक काठी, सूर्याच्या सावल्या आणि आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली. हे कसं शक्य झालं? या प्रश्नाचं उत्तर देणारी ही संख्या पहा. 2,50,000 स्टेडिया. इरॅटोस्थेनीस यांनी पृथ्वीच्या परिघाचंही मोजमाप केलं होतं. जर आपण याचं आजच्या परिमाणांमध्ये रूपांतर केलं तर हे अंतर साधारणपणे 39,000 ते 40,000 किलोमीटर इतकं भरतं. आता आश्चर्याची गोष्ट सांगू, पृथ्वीचा आधुनिक आणि अगदी अचूक परिघ 40,075 किलोमीटर आहे. म्हणजे विचार करा, हातात दुर्बीण नाही की कोणतेही आधुनिक उपकरण नाही, तरीही लावलेला हा अंदाज किती अचूक होता. विज्ञानाच्या इतिहासातील हा एक चमत्कारच मानला जातो. बरं, त्यांनी हा चमत्कार नेमका केला कसा? त्यांच्या या प्रयोगाच्या अतिशय सोप्या अशा 4 पायऱ्या होत्या. उन्हाळ्यातील संक्रांतीच्या दिवशी, म्हणजेच वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी, त्यांनी पाहिलं की सिएन या शहरात भर दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि कोणत्याही गोष्टीची सावली पडत नाही. त्याचवेळी अलेक्झांड्रिया या दुसऱ्या शहरात त्यांनी एका काठेच्या सावलीचं मोजमाप केलं. त्या सावलीचा कोन होता बरोबर 7.2 अंश आणि सिएन ते अलेक्झांड्रिया या 2 शहरांमधील अंतर होतं 5,000 स्टेडिया. बस, या साध्या निरीक्षणांतून त्यांनी आपलं ऐतिहासिक गणित मांडलं. यामागचं भूमितीचं गणित खरंच खूप सुंदर आहे. इरॅटोस्थेनीस यांच्या हे लक्षात आलं की 7.2 अंशांचा कोन हा 360 अंशांच्या पूर्ण वर्तुळाचा बरोबर 1/50 म्हणजेच 1/50th भाग असतो. याचाच साधा अर्थ असा की जर 2 शहरांमधील अंतर 5,000 स्टेडिया असेल आणि तो पृथ्वीच्या परिघाचा 1/50 भाग असेल तर संपूर्ण पृथ्वीचा परिघ काढण्यासाठी फक्त 5,000ला 50ने गुणावं लागेल. अत्यंत साधं, तर्कशुद्ध आणि अचूक. एवढं महान गणित मांडणारा हा माणूस नेमका होता तरी कोण? चला त्यांच्या जीवनावर आणि त्यांना घडवणाऱ्या प्रवासावर थोडी नजर टाकूया. हा त्यांचा थोडका जीवन प्रवास आहे. इसवी सन पूर्व 276च्या सुमारास उत्तर आफ्रिकेतील सायरीन या ग्रीक शिक्षणाच्या प्रमुख केंद्रात त्यांचा जन्म झाला. उच्च शिक्षणासाठी त्यांना अथेन्सला पाठवण्यात आलं, जे त्या काळातलं सर्वात मोठं बौद्धिक केंद्र होतं. तिथे त्यांनी स्टोईक तत्त्वज्ञान, व्याकरण आणि गणिताचे धडे गिरवले. पण त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती इसवी सन पूर्व 245मध्ये, जेव्हा ते इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे आले. तिथे इजिप्तचे तत्कालीन शासक टॉलेमी तिसरे यांनी इरॅटोस्थेनीस यांची अलेक्झांड्रियाच्या जगातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल म्हणून नियुक्ती केली. हे प्राचीन जगातील सर्वात मानाचं आणि प्रतिष्ठेचे पद होतं. विचार करा, लाखो हस्तलिखितांचं वर्गीकरण करणं, राजघराण्यातील मुलांना शिकवणं आणि त्यासोबतच स्वतःचं असं स्वतंत्र संशोधन सुरू ठेवणं, या प्रचंड जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत लिल्या पेलल्या. पण कोणत्याही महान व्यक्तीला विरोधक असतातच, नाही का? इरॅटोस्थेनीस यांनाही 2 वेगळी टोपण नावं मिळाली होती. पहिले होते त्यांचे चाहते, जे त्यांना पेंटाथलॉस म्हणायचे, म्हणजे मनाचा असा खेळाडू जो एकाच वेळी अनेक विषयांमध्ये अत्यंत निपुण आहे. पण दुसरीकडे होते काही मत्सरी समकालीन विद्वान, जे त्यांना बीटा म्हणून चिडायचे. बीटा म्हणजे ग्रीक वर्णमालेतील दुसरं अक्षर. त्यांचा असा दावा होता की इरॅटोस्थेनीस अनेक गोष्टी करत असले तरी ते प्रत्येक विषयात फक्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण आजचा इतिहास ओरडून सांगतोय की त्यांची ही अष्टपैलू बुद्धिमत्ताच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. आणि याच अष्टपैलू बुद्धिमत्तेतून त्यांनी एका अशा नवीन शाखेचा जन्म दिला जी आज आपण सगळेच शिकतो. त्यांच्या आधीचा काळ जरा आठवा. तेव्हा भूगोल म्हणजे नेमकं काय होतं तर फक्त वर्णनात्मक माहिती, प्रवाशांच्या कथा आणि बऱ्याचदा निव्वळ दंतकथा. पण इरॅटोस्थेनीस यांनी या विषयात अक्षरशः क्रांती घडवून आणली. त्यांच्यामुळं भूगोल हे एक मोजता येण्यासारखं, परीक्षण करता येण्यासारखं आणि खऱ्या अर्थानं गणितावर आधारित असलेलं विज्ञान बनलं. हा वैचारिक बदल खूप मोठा होता. अहो, इतकंच काय, आज आपण जो जिओग्राफी किंवा भूगोल हा शब्द वापरतो तोही त्यांनीच पहिल्यांदा तयार केला होता. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन किंवा लेखन. थोडक्यात सांगायचं तर पृथ्वीचं मोजमाप करून तिचं अचूक वैज्ञानिक वर्णन करणारी शाखा त्यांनी अस्तित्वात आणली.
आज आपण भूगोलात ज्या मूलभूत गोष्टी अगदी सहज गृहीत धरतो त्या सर्वांचा पाया त्यांनी रचला. त्यांनीच पहिल्यांदा पृथ्वीची 5 हवामान पट्ट्यांमध्ये विभागणी केली. 2 अतिथंड, 2 समशीतोष्ण आणि 1 उष्णपट्टा. पृथ्वी गोलाकार असल्याची पुष्टी केली. अक्षांश आणि रेखांश या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना पहिल्यांदाच जगासमोर मांडल्या. आणि एवढंच नाही तर पृथ्वीचा अक्ष किती कललेला आहे याचाही त्यांनी बऱ्यापैकी अचूक अंदाज बांधला. या सर्व नव्या संकल्पनांचा वापर करून त्यांनी तत्कालीन जगाचा पहिला वैज्ञानिक नकाशा कसा तयार केला ते आता पाहूया. या पहिल्या वैज्ञानिक नकाशामध्ये त्यांनी युरोप, आशिया, आफ्रिका आणि भूमध्य समुद्राचा प्रदेश रेखाटला होता. यात सर्वात भारी गोष्ट कोणती होती माहितीये? त्यांनी पहिल्यांदाच अक्षांश आणि रेखांशांची एक ग्रिड सिस्टम वापरली, ज्यामुळे 2 शहरांमधील अंतर आणि त्यांची नेमकी जागा मोजणं शक्य झालं. दुर्दैवाने त्यांचा तो मूळ नकाशा आज उपलब्ध नाही, पण स्ट्रॅबोसारख्या नंतरच्या भूगोलतज्ञांनी त्यातील ही सगळी महत्त्वाची माहिती आपल्यासाठी जतन करून ठेवली. आणि आपल्यासाठी सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे भारताविषयीचं त्यांचं ज्ञान. इरॅटोस्थेनीस यांनी कधीही भारताला भेट दिली नव्हती, हे लक्षात घ्या. तरीही त्यांनी भारताचं वर्णन एक मोठं द्वीपकल्प म्हणून अतिशय अचूकपणे केलं होतं. सिंधू नदी, गंगा नदी, हिमालय आणि टॅप्रोबेन म्हणजेच आजचं श्रीलंका हे सगळं त्यांनी नकाशावर नोंदवलं होतं. अलेक्झांडरचे सैनिक, विविध व्यापारी आणि मेगास्थेनीससारख्या प्रवाशांकडून मिळवलेल्या माहितीचा त्यांनी अत्यंत कुशलतेने अभ्यास केला होता. आता भूगोलाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर त्यांना ते पेंटाथॉलस हे नाव का दिलं होतं याचा अर्थ नक्कीच उलगडतो. त्यांच्या ग्रंथांची यादीच त्यांची बुद्धिमत्ता सिद्ध करते. जिओग्राफिका हे भूगोलावरील पहिलं वैज्ञानिक पुस्तक होतं. क्रोनोग्राफियामधून त्यांनी ट्रॉयचं पतन आणि ऑलिम्पिक खेळांसारख्या ऐतिहासिक घटनांच्या तारखा निश्चित करण्याची नवी पद्धत सुरू केली. कॅटस्टेरिझम्स मध्ये त्यांनी नक्षत्रांचं वर्णन केलं आणि ऑन द मेजरमेंट ऑफ द अर्थ मध्ये पृथ्वीच्या मोजमापाचा तो ऐतिहासिक प्रयोग लिहून ठेवला. गणिताच्या क्षेत्रातली त्यांची एक देणगी तर आजही जगभर वापरली जाते. इरॅटोस्थेनीसची चाळणी किंवा द सीव्ह ऑफ इरॅटोस्थेनीस, मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स शोधण्यासाठी वापरली जाणारी ही एक अतिशय साधी पण प्रभावी पद्धत आहे, जी आजही शाळांमधून शिकवली जाते. ही खरोखरच कालातीत अशी बुद्धिमत्ता आहे. चला तर आता आपण पाहूया या अफाट कार्याचा आजच्या विज्ञानावरील प्रभाव काय आहे आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला. 2200 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या त्या संकल्पना आणि आजचं आधुनिक विज्ञान यातला थेट संबंध पाहण्यासारखा आहे. त्यांनी केलेलं पृथ्वीचं मोजमाप आजच्या जिओडेसीचा पाया आहे. त्यांचे नकाशे आजच्या आधुनिक कार्टोग्राफीमध्ये विकसित झाले आहेत. त्यांनी जी ग्रीड प्रणाली वापरली तीच संकल्पना आजच्या गुगल मॅप्स किंवा GIS याने GIS तंत्रज्ञानात वापरली जाते. आणि हवामान पट्ट्यांची संकल्पना आजच्या हवामानशास्त्र किंवा क्लायमेटॉलॉजीमध्ये आपण शिकतोच आहोत. प्राचीन काळातील लोकांवर या मोजमापाचा किती मोठा आणि सखोल प्रभाव पडला होता हे रोमन लेखक प्लिनी यांच्या एका छोट्याशा वाक्यातून समजतं. ते म्हणतात, जग समजले गेले किंवा द वर्ल्ड वॉज ग्रास्प्ड. केवळ गणिताच्या आणि तर्काच्या साहाय्याने मानवाने संपूर्ण पृथ्वीला आपल्या आकलनात सामावून घेतलं होतं. ही खरोखरच भारावून टाकणारी गोष्ट होती. मात्र ज्ञान आणि प्रकाशाने भरलेल्या या जीवनाचा शेवट अत्यंत दुःखद झाला. इसवी सन पूर्व 195च्या सुमारास वयाच्या उत्तरार्धात त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. ज्या तीक्ष्ण डोळ्यांनी आणि बुद्धीने त्यांनी संपूर्ण जगाचं निरीक्षण केलं होतं ते आता अंधारात बुडालं होतं. आपलं संशोधन आता पुढे सुरू ठेवता येणार नाहीये लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःहून अन्न ग्रहण करणं थांबवलं. आणि इसवी सन पूर्व 194मध्ये अलेक्झांड्रियामध्ये या महान विद्वानाने जगाचा निरोप घेतला. तर आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवट पोहोचलो आहोत. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. जर हजारो वर्षांपूर्वी एका मानवी मेंदूने केवळ सूर्याच्या सावल्या आणि पावलांच्या मोजमापावरून संपूर्ण जगाचा नकाशा तयार केला असेल, तर आज आपल्या मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेला खरोखरच कोणती मर्यादा असू शकते? इरॅटोस्थेनीस यांचं जीवन आपल्याला हेच शिकवतं की निसर्ग नियमांचं पालन करतो आणि आपल्या तर्कशक्तीला कोणतीही सीमा नसते. भूगोलाचे जनक हे त्यांना दिलेलं शीर्षक अगदी 100% सार्थ आहे. तुम्हाला काय वाटतं?